तेव्हा काश्मीरींच्या आड लपून दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा आणि त्यांना पाठबळ देणारा पाकिस्तान पुन्हा एकदा वल्गना करू लागलेला आहे की पाकिस्तान सुद्धा या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल। पण भारताचं सैन्य सुद्धा सज्ज आहे त्यांच्या कुठल्याही हल्ल्याला आणि प्रत्युत्तराला सडेतोड उत्तर देण्यासाठी। निश्चित आणि त्याच दृष्टिकोनातून भारताने ही कारवाई केल्याचं आज पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पाकिस्तान म्हणत होता की आम्ही भारताचा हल्ला परतवून लावला, मात्र अगदी काही क्षणातच पाकिस्तानने पुन्हा आपले फासे उलटलेले आहेत आणि पूर्वीच्या नियमानुसार त्याच पद्धतीने पाकिस्तान नापाक कारवाया करण्यात पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर, ज्या पद्धतीची माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारावर असं म्हणता येईल आणि जी पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं आहे की पाकिस्तान हे स्वतःचं संरक्षण करण्याकरता सर्व ती शक्ती पणाला लावेल आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारतीय हवाई दलाने हल्ले केले त्याचे उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत असं त्यांनी स्पष्ट म्हटलं। याचा अर्थ असा होतो की कुठल्याही क्षणी या संदर्भात ते हल्ला करण्यासाठी तयारीच आहेत असंही म्हणतात। नक्कीच, पण आता या सगळ्याबद्दल युद्ध पेटण्याची किंवा ही जी परिस्थिती आहे ती आणखी चिघळण्याची परिस्थिती आहे। बरोबर, ज्या पद्धतीने माहिती मिळते, कारण की आता याच पार्श्वभूमीवरती सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये सुषमा स्वराज जी संपूर्ण कारवाई झाली त्याची ब्रीफ करणार आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर आता ज्या पद्धतीने आपण भारताने कारवाई केली त्यानंतर आता पाकिस्तान कशामुळे प्रत्युत्तर देते हे सुद्धा पाहणं महत्वाचं पण ठरणार आहे। आणि तिथल्या पंतप्रधानांनी असो किंवा तिथल्या फॉरेन मिनिस्टरनी असो ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे की आम्ही संरक्षण करण्यासाठी तयार आहोत, आमच्याकडे सर्व शक्ती आहे, त्यामुळे आता भारत सरकार देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्व शक्तीपणाने त्यांचा जो हल्ला दिला परतून लावण्यासाठी तयार झालेली आहे असं म्हणावं लागेल। प्रशांत, एक महत्त्वाची बातमी सुद्धा कळते आहे, यात कितपत तथ्य या संदर्भात माहिती द्या। पाक संसदेमध्ये या संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। इम्रान खान यांच्या विरोधात आता नारेबाजी केली जाते। एकूणच त्या ठिकाणी सुद्धा भारताने केलेल्या या कारवाईचे पडसाद उमटतात। बरोबर, ज्या पद्धतीने इम्रान खानच्या संदर्भात ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली जात आहे आणि पाक संसदेमध्ये ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की या सर्व कारवाईवरती त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर देण्याची गरज आहे ते उत्तर मिळत नाही असे त्यांना वाटतं, त्याचमुळे इम्रान खानच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण तर पाकिस्तानमध्ये ही जी सरकार आहे ते आर्मी चालवत असते, अशा वेळी जर ही जी माहिती जे पुढे येते त्यामध्ये आता इम्रान खान कशा प्रकारे भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्टुडिओ नक्कीच इम्रान खान आता नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि बाजवा जे आता सध्या तिथे खऱ्या अर्थानं सरकार चालवतायत असं म्हटलं तर हरकत नाही आणि त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि भारत या सगळ्याबद्दल काय रणनीती आखतोय ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। पण आज खऱ्या अर्थानं भारतानं उघडं पाडलेलं आहे पाकिस्तानला जगाच्या समोर। जे पाकिस्तान आजपर्यंत सांगत होतं की आमच्या इथे कुठल्याही प्रकारचे दहशतवादी तळ नाहीयेत, ते तळ आज उद्ध्वस्त करून भारतानं त्यांना आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। जैशे मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेले आहेत। निश्चित पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे की आम्हालाही प्रतिकार करता येतो, संरक्षणाचा अधिकार, स्वसंरक्षणाचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलेलं आहे। वारंवार पाकिस्तानकडून आतापर्यंत म्हटलं गेलेलं होतं की भारतानं केलेली कारवाई आम्ही परतवून लावली, मात्र आता पाकिस्ताननं मान्य केलेलं आहे की भारतानं केलेली कारवाई ही धाडसी कारवाई होती असं पाककडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि पाकिस्तानच्या संसदेमध्ये सुद्धा इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या घटनेचे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पडसाद उमटत आहे। लागवी ज्यांनी आत्ता टीव्ही लावलेला असेल, दुपारचे 1 वाजलेले आहेत, त्यांच्यासाठी आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी सीमेवरून आलेली आहे। ती म्हणजे आज भल्या पहाटे 3:30 वाजता भारताच्या 12 फायटर्स प्लेन्सनी हवाई दलानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केलेले आहेत, उद्ध्वस्त केलेले आहेत। 21 मिनिटांची ही सगळी कारवाई होती। 12 विमानांनी पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांचे 12 वाजवलेले आहेत। खरं तर पाकिस्तानच्या सगळ्या सैन्यांना, त्यांच्या फायटर्स विमानांना, त्यांच्या रडारला चकवा देत आपल्या हवाई दलानं
इंडियन एअरफोर्सच्या त्या 12 विमानांनी यशस्वी अशी एअर स्ट्राईक करून ते सुरक्षितरित्या भारतात परतलेले आहेत. आणि पाकिस्तान आता याच्या सगळ्या संदर्भात सुरुवातीलाच पहिल्यांदा सांगितलं की भारताचे विमान जे आहेत ते पाकिस्तानमध्ये आलेले होते, पण रात्री झोपलेला पाकिस्तान दुपारी 12 नंतर आता जागा झालेला आहे आणि त्यांना आता जाग आलेली आहे आणि ते म्हणतात की आता आम्ही प्रत्युत्तर देणार. पण तोपर्यंत भारताच्या विमानांनी काम फत्ते करून ते भारतात परतले. विलास, या ठिकाणी 3 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आलेले, तळ जे होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले होते. अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत. यात एक नाव सुद्धा समोर येताना पाहायला मिळते विलास, युसुफ अजगर. IC-184 हे इंडियन एअरलाइन्सचं जे विमान होता त्या विमानाचं अपहरण करण्यात हा दहशतवादी पुढे होता आणि तो सुद्धा या कारवाईत ठार झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अद्यापही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मात्र या संदर्भात एक माहिती समोर येताना पाहायला मिळते. अरुण जेटली आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि एकूणच केलेल्या या कारवाई संदर्भात स्पष्टीकरण दिलं जाणार आहे. आणि खरं तर ही सगळी एअर स्ट्राईक झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेल्या आहेत. आपण बघूया. हमारा राइट ऑफ सेल्फ डिफेंस एक्सरसाइज किया है. प्रधानमंत्री ने साफ तौर पे कहा था पुलवामा के बाद में जो पाकिस्तान ने बहुत बड़ी गलती की है और उसकी कीमत उसको चुकानी पड़ेगी. सारे देश को उम्मीद थी कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री कुछ ना कुछ करेंगे और वास्तव में उन्होंने दिखा दिया कि उनका जो 56 इंच का सीना है उनमें उससे भी बहुत ज़्यादा. उन्होंने कहा था जितना दुख आपको है उससे ज़्यादा दुख मुझे भी है. तो ये 12 विमानों ने सक्सेसफुल स्ट्राइक करने के बाद में 12 के 12 वापस आ गए. वंस अगेन साफ तौर पे दर्शाता है कि हिंदुस्तान बहुत काबिल है. जब पहले हमने सर्जिकल स्ट्राइक की थी हमने एक लॉस भी नहीं हुआ था. अभी भी 12 के 12 हवाई जहाज वापस आ गए जबकि पाकिस्तान फुल वॉर अलर्ट पर था. लेकिन पाकिस्तान अभी से ही डिनाइल मोड में चला गया. वो बोलते हैं कि 12 हवाई जहाज जो हिंदुस्तान के आए, हमने अपने जहाज़ों को स्क्रैम्बल किया और हिंदुस्तान के हवाई जहाज जो हैं अपना वेपन जो हैं प्रीमेच्योरली रिलीज करके भाग गए वापस. ये साफ तौर पे दर्शाता है कि पाकिस्तान को साफ तौर पे बता दिया कि ज़ीरो टॉलरेंस है. अगर इस माफी की कार्रवाई करेगा पाकिस्तान तो हम उसको उसके देश में घुस के और बुरी तरीके से मारेंगे. सर्जिकल स्ट्राइक के समय भी हमने उसको दिखाया कि हम उसके देश के अंदर घुस के उसके घर में घुस के उसको बर्बाद कर सकते हैं. अभी फिर हमने उसको दोबारा दर्शाया कि हिंदुस्तान में हर प्रकार की क्षमता है, हर प्रकार की ताकत है. इसके बावजूद कि पाकिस्तान के आर्मी चीफ और एयर चीफ तकरीबन 2 दिन पहले ही पूरा टैप किया था और कहते हैं हर प्रकार से हम सुरक्षित हैं. हिंदुस्तान ने दर्शा दिया कि आपका ये झूठा अनुमान है कि आप सुरक्षित हैं. हिंदुस्तान बड़ा पावरफुल है, इसके साथ पंगा मत लेना. अगर पंगा लोगे तो इसकी सजा आपको बहुत ज़बरदस्त मिलेगी. मिराज इज़ अ वेरी वेरी सुपर्ब एयरक्राफ्ट. 12 aircraft carrying 1000 kg bombs must have devastated that entire area in totality. However, Pakistan has gone into a denial mode. That Jaish-e camps, terrorist camps, must have been completely obliterated. I have no doubts on that. I am very sure that sooner than later, the damage assessment report will also be released because 1 or 2 aircraft take photographs to indicate what is the quantum of damage that has been done. And once we release the damage assessment reports, Pakistan's conviction or statements that Indians withdrew after they scrambled their jets would be proven wrong. And we will be able to convince the world that India has done the needful. Those terrorist training camps would have completely been obliterated. I have no doubts on that. And everything that is there, whether in terms of infrastructure or human beings or any weapon systems, etc., would have been completely destroyed. भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आणि एकाच वेळा 12 मिराज विमानांनी पाकिस्तानच्या आत जाऊन जे वेगवेगळे दहशतवादी कॅम्प्स आहेत त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्याच्यावरती 1000 kgचे बॉम्ब टाकलेले आहेत, ज्यामुळे दहशतवाद्यांना बऱ्यापैकी नुकसान झालं असावं अशी माहिती आहे. एक्झॅक्टली किती दहशतवादी मारले गेले, किती पळून गेले हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळूनच जाईल. परंतु हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादी लढाईमध्ये आपण पहिल्या वेळा आपला एअरफोर्स म्हणजे हवाई दलाचा वापर केलेला आहे. पाकिस्तान नेहमीच फुशारका मारत होता आणि आपल्याकडे असलेले अनेक उंटावरचे विद्वान असे सांगायचे की पाकिस्तानशी लढाई करू नका कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. आपण जर त्यांच्या विरुद्ध लढाई केली तर ते न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करतील. मी अनेक वेळा म्हटलं होतं की आपल्याकडे जेवढी असलेली ताकद आहे त्याचा पूर्ण वापर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद
ला बर्बाद करण्याकरता आपण इस्तेमाल करायला पाहिजे. जो आपण केलेला आहे त्याकरता हवाई दलाला कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, आर्म फोर्सेसना कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, पॉलिटिकल लिडरशिपला कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे की आपण हे दाखवून दिलं की आमच्याकडे जी शस्त्र आहे ही केवळ शोभेकरता शस्त्र नाही, आम्ही यांचा वापर पाकिस्तानच्या विरुद्ध करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो रिस्पॉन्स आलेला आहे पाकिस्तानी आर्म फोर्सेसकडून, तो हे म्हणतो आहे की आम्ही ही विमानं आत आली होती पण आम्ही पटकन हवेमध्ये गेलो त्यामुळे ती उडून परत गेली. अर्थातच ते हे मान्य करायला तयार नाही आहेत की त्यांच्यावरती हवाई हमला झाला, कारण जर हवाई हमला झाला असेल तर त्यांनासुद्धा त्याकरता प्रत्युत्तर द्यावं लागेल. त्याकरता तेवढी त्यांची प्रत्युत्तर द्यायची हिंमत नाही आणि क्षमता पण नाही. म्हणून ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतील की आमचं नुकसान फार कमी झालं आणि त्याच्यात काहीच आमचं नुकसान झालं नाही. परंतु एवढं मात्र सत्य आहे की आपण काय करू शकतो, आपली विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे हे आपण दाखवून दिलं. आणि आत्ताच नाही तर यापुढे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हल्ले करून पुलवामाच्या हल्ल्याचा बदला घ्यावाच लागेल. याकरता इंडियन एअरफोर्स नक्कीच तेव्हा भारतीय सैन्याने आपलं सामर्थ्य पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे, शौर्य दाखवून दिलेलं आहे. नौदल आणि तटरक्षक दल सुद्धा आता सज्ज ठेवण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं आज एअर स्ट्राईकच्या नंतर जी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्याकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यानंतर आता नौदल सुद्धा करडी नजर ठेवून आपल्या सगळ्या या परिस्थितीवर असणार आहे. सगळ्या सीमांचं रक्षण करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दल देखील सज्ज झालेले आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडकडून अतिदक्षतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, कारण पाक पुन्हा एकदा आगळी करू शकतं. आणि निश्चित, आणि त्यामुळे एकूणच हल्ल्यानंतर नौदलाकडून सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी विशेष करडी नजर असणार आहे. नौदलाची सीमेवरील सुरक्षेचा अजित डोवालांनी आढावा घेतला आणि त्यानंतर ही बातमी आता हाती येताना पाहायला मिळते. यावेळीची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय. हवाई दल प्रमुख धनोआंसोबत अजित डोवालांनी बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र ही बातमी आता समोर येते. नक्कीच भारताच्या ज्या विमानांनी आज एअर स्ट्राईक केली त्याच्यानंतर पाकिस्तानचा जो चेहरा आहे तो जगाच्या समोर पुन्हा एकदा उघड झालेला आहे की कशा प्रकारे पाकिस्तान आपल्या मातीमध्ये तळ उभं राहून दहशतवाद्यांना खतपाणी घालत होतं. आणि त्यानंतर आता खवळलेला जो पाकिस्तान आहे त्याची नाचिक्की ही सुद्धा झालेली आहे की 12 विमानं जातात, रात्री 21 मिनिटं एअर स्ट्राईक करतात, बॉम्बचा वर्षाव करतात, तळ उद्ध्वस्त करतात आणि पाकिस्तान मात्र काहीच करू शकत नाही, कारण तो झोपला होता. निश्चित.